नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण सामाजिक शास्त्रातील 30 काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे बघणार आहोत. त्यातील हा भाग दुसरा आहे. भाग 2. चला तर मग आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ऋग्वेदात एकूण डॅश मंडले असून 1028 सूक्ते व 10,552 ऋचा आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर आहे, ऋग्वेदात एकूण 10 मंडले आहे. किती आहेत तर 10. त्या प्रश्नाचं उत्तर आहे, ऋग्वेदात एकूण 10 मंडले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. आर्यांच्या चतुर्वेदांपैकी डॅश हा सर्वात लहान वेद होय. लहान वेद विचारले तर कोणता? तर तो आहे सामवेद. सामवेद हा आर्यांच्या चतुर्वेदांपैकी सर्वात लहान वेद आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय संगीताच्या इतिहासात या वेदाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. तर विचारले संगीताविषयीच विचारले, म्हणजे संगीताच्या इतिहासात. तर सामवेद उत्तर आहे. सामवेद या वेदाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. उत्तर आहे सामवेद. पुढचा प्रश्न, डॅश या वेदांमध्ये यज्ञाच्या वेळी म्हणावयाच्या ऋचा दिलेल्या आहेत. तर उत्तर आहे यजुर्वेद. यजुर्वेद. तर उत्तर आहे यजुर्वेद. यजुर्वेद या वेदांमध्ये यज्ञाच्या वेळी म्हणावयाच्या ऋचा दिलेल्या आहेत. उत्तर आहे यजुर्वेद. पुढचा प्रश्न, डॅशच्या मतानुसार संगीतातील सप्तसुरांचा उगम भारतात झालेला आहे. तर उत्तर आहे वेबर. वेबरच्या मतानुसार संगीतातील सप्तसुरांचा उगम भारतात झालेला आहे. उत्तर आहे वेबर. पुढचा प्रश्न, वैदिक संस्कृतीचा हा काळ आता सर्वमान्य झालेला आहे. कोणता काळ? तर उत्तर आहे इसवी सन पूर्व 1500 ते 1000. उत्तर काय आहे तर इसवी सन पूर्व 1500 ते 1000 हा जो काळ आहे, हा वैदिक संस्कृतीचा काळ आता सर्वमान्य झालेला आहे. पुढचा प्रश्न, आर्यांची घरे डॅश असतात. तर आर्यांची घरे ही लाकडाची असत. उत्तर आहे लाकडाची. आर्यांची घरे लाकडाची असत. पुढचा प्रश्न, डॅश या वेदात जादूटोण्यावर भर दिलेला दिसतो. कोणत्या वेदामध्ये? तर उत्तर आहे अथर्ववेद. अथर्व या वेदात जादूटोण्यावर भर दिलेला दिसतो. पुढचा प्रश्न, आर्यांचे अतिप्राचीन वाङ्मय कोणते? तर आर्यांचे अतिप्राचीन वाङ्मय म्हणजे वेद.
उत्तर काय आहे? वेद. वेद हे आर्यांचे अतिप्राचीन वाङ्मय आहे. पुढचा प्रश्न बघूया. ऋग्वेद डॅश या काळात रचले गेले. तर ऋग्वेद कोणत्या काळामध्ये रचले गेले? तर ऋग्वेद कोणत्या काळामध्ये रचले गेले? तर उत्तर आहे लोहयुग. ऋग्वेद लोहयुग या काळात रचले गेले. पुढचा प्रश्न. वैदिक भारतातील व्यापार उदीम प्रामुख्याने डॅश नावाच्या अनार्यांच्या हाती होता. कुणाच्या हाती होता? तर उत्तर आहे पणी. वैदिक भारतातील व्यापार उदीम प्रामुख्याने पणी नावाच्या अनार्यांच्या हाती होता. उत्तर आहे पणी. पुढचा प्रश्न. मानवाचा अथवा कार्याचा अभ्यास करावयाचा असेल तर वेदांच्या तोडीचे अन्य साधन नाही असे कोणी म्हटले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मॅक्स मुलर. उत्तर काय आहे? तर मॅक्स मुलर यांनी म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न. यज्ञाच्या वेळी म्हणावयाच्या मंत्रांना काय म्हणतात? तर यज्ञाच्या वेळी म्हणावयाच्या यज्ञांना यजुस असे म्हणतात. काय म्हणतात? यजुस. पुढचा प्रश्न. पुराणांची संख्या एकूण किती आहे? पुराणांची संख्या एकूण 18 इतकी आहे. पुढचा प्रश्न. ऋग्वेदात वर्णिलेल्या भौगोलिक परिस्थितीवरून वेद डॅश येथे रचले गेले असे दिसून येते. या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब. ऋग्वेदात वर्णिलेल्या भौगोलिक परिस्थितीवरून वेद हे पंजाब येथे रचले गेले असे दिसून येते. उत्तर आहे पंजाब. पुढचा प्रश्न. भरतांचा प्रमुख डॅश याने दाशराज्ञ युद्धात 10 राजांच्या संघाचा पराभव केला. त्या प्रश्नाचं उत्तर आहे सुदास. भरतांचा प्रमुख सुदास याने दाशराज्ञ युद्धात 10 राज्यांच्या संघाचा पराभव केला. पुढचा प्रश्न. यज्ञ संस्थेचे महत्त्व वाढले, पुरोहित वर्गाचे प्राबल्य वाढले व वर्णव्यवस्था अस्तित्वात आली. तर कोणत्या काळामध्ये? तर उत्तर आहे ब्राह्मण काळात. यज्ञसंस्थेचे महत्त्व वाढले, पुरोहित वर्गाचे प्राबल्य वाढले व वर्णव्यवस्था अस्तित्वात आली. ती कोणत्या काळात? तर ब्राह्मण काळात आली. तर उत्तर आहे ब्राह्मण काळ. पुढचा प्रश्न. आर्य डॅश या नद्यांच्या खोऱ्यात राहत. तर आर्य सिंधू, त्यानंतर आहे सरस्वती आणि आहे पुढचे आहे आणि दुष्द्वती. आर्य सिंधू, सरस्वती, दुष्द्वती या नद्यांच्या खोऱ्यात राहत. उत्तर आहे सिंधू, सरस्वती आणि दुष्द्वती. पुढचा प्रश्न. आर्यांची कुटुंब पद्धती पितृसत्ताक स्वरूपाची होती. सर्वसाधारण डॅश पिढ्यांचा एकाच कुटुंबात समावेश असे.
तर किती पिढ्यांचा असं विचारले, तर एकूण 3 पिढ्यांचा एकाच कुटुंबात समावेश असे. पुढचा प्रश्न, आर्यांच्या भरत, मत्स्य, यदू, पुरू इत्यादी जमाती होत्या, त्यापैकी डॅश ही सर्वात प्रबळ जमाती होती. प्रबळ जमात विचारली आहे, त्या प्रश्नाचं उत्तर आहे भरत. भरत ही सर्वात प्रबळ जात होती. पुढचा प्रश्न, आर्यांच्या धार्मिक जीवनात डॅश प्राबल्य होते. तर आर्यांच्या धार्मिक जीवनात कर्मकांडाचे प्राबल्य होते. उत्तर काय आहे, तर कर्मकांडाचे प्राबल्य होते. पुढचा प्रश्न बघूया. वसिष्ठचे कोणत्या जमातीचे व घराण्याचे पुरोहित होते. तर वसिष्ठ हे वसिष्ठ हे भरत जमातीचे व घराण्याचे पुरोहित होते. उत्तर आहे भरत. तर पुढचा प्रश्न आहे, वेदांगे एकूण डॅश आहेत. तर वेदांगे एकूण किती आहेत, तर एकूण 6 आहेत. वेदांगे एकूण 6 आहेत. पुढचा प्रश्न, वेबरच्या मतानुसार उपनिषदे एकूण डॅश आहेत. तर वेबरच्या मतानुसार उपनिषदे एकूण 235 इतकी आहे. कुणाच्या मतानुसार विचारले, तर वेबरच्या मतानुसार. तर वेबरच्या मतानुसार उपनिषदे एकूण 235 इतकी आहेत. पुढचा प्रश्न, 4ही वेदांमध्ये पारंगत असलेल्या ब्राह्मणास डॅश असे म्हटले जाई. तर 4ही वेदांमध्ये पारंगत असलेल्या ब्राह्मणास चतुर्वेदी असे म्हटले जाई. 4ही वेदांमध्ये पारंगत असलेल्या ब्राह्मणास चतुर्वेदी असे म्हटले जाई. पुढचा प्रश्न, महाभारतात एकूण डॅश पर्व आहेत. तर एकूण किती पर्व आहेत महाभारतात, तर एकूण 18 पर्वे आहेत. महाभारतात एकूण 18 पर्वे आहेत. उत्तर आहे 18. पुढचा प्रश्न, महाभारताचे युद्ध डॅश दिवस चालले होते असे म्हणतात. तर किती दिवस चालले होते महाभारताचे युद्ध, तर एकूण 18 दिवस चालले होते. महाभारताचे युद्ध हे एकूण 18 दिवस चालले होते असे म्हणतात. पुढचा प्रश्न, भगवद्गीतेचे एकूण डॅश अध्याय आहेत. किती आहेत भगवद्गीतेचे एकूण, तर भगवद्गीतेचे एकूण 18 अध्याय आहे. किती, 18. भगवद्गीतेचे एकूण 18 अध्याय आहेत. पुढचा प्रश्न, महाभारत हे जगातील सर्वात मोठी काव्य होय. महर्षी व्यास रचित या काव्याचे मूळ नाव डॅश हे होते. तर महाभारताचे मूळ नाव हे जय असे होते. महाभारत हे जगातील सर्वात मोठी काव्य होय. महर्षी व्यास रचित या काव्याचे मूळ नाव जय हे होते. लक्षात ठेवा, जय. पुढचा प्रश्न, शिवपार्वती विवाह व मदनदहन कथा कालिदासाने डॅश या काव्यात वर्णिलेले आहेत. कोणते, तर शिवपार्वती विवाह आणि मदनदहन या ज्या कथा आहेत, या कथा कालिदासाने
कुमारसंभव या काव्यात वर्णिलेले आहे? कोणत्या? तर शिवपार्वती विवाह व मदनदहन या कथा कालिदासाने कुमारसंभव या काव्यात वर्णिलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.